नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण अतिशय हेल्दी डिश बघणार आहोत। बाजरीची अक्की रोटी आणि कांदापातीचं पिठलं। तोंडाची चव वाढवणारी आणि वेगळं काहीतरी नेहमीच्याच जेवणात आपल्याला हवं असतं तर कमी वेळात होणारी ही डिश आहे। तर बघूया, गाजर चिरून घेतलेला आहे, शेपू आहे, ढबू मिरची चिरून घेतलेली आहे आणि पालक आहे, कापलेला लसूण आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे आणि हे थोडेसे तीळ आहेत, ते आपण भाकरीला थापण्यासाठी लावणार आहोत। नंतर या भाज्यांशिवायही तुम्ही वेगळ्या भाज्या तुमच्या आवडीच्या निवडू शकता। तर बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यात आपण आता या सगळ्या चिरलेल्या भाज्या मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मेथी चिरलेली सुद्धा छान लागेल किंवा दुधी भोपळा किसलेला हा सुद्धा छान लागेल। तर भरपूर भाज्या पोटात जाण्यासाठी आपण ही भाकरी बनवू शकता। सगळ्यांच्या टिफिनसाठी हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो। थोडेसे जिरे टाकायचे आहेत कारण आता आपण यात भरपूर भाज्या घातलेल्या आहेत। मीठ टाकायचे चवीप्रमाणे आणि थोडेसे तेल टाकूया। 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे मी इथं। हे सगळं व्यवस्थित मीठ मिक्स करूया आणि याचा व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे। गरम पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित पीठ सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। थोडासा गार पाण्याचा हात लावून व्यवस्थित गोळा मळून घेतलेला आहे मी। आता गोळा तिळावर बुडवून घ्यायचा आहे आणि तिळाची बाजू वर करायची आहे आणि पिठावर नेहमीप्रमाणेच आपण भाकरी थापून घेऊया। एकदा नक्की ट्राय करून बघा, ही डिश खूपच रुचकर आणि झटपट तयार होते। भरपूर भाज्या घातल्यामुळे ही भाकरी खूप काही पातळ थापता येत नाही, पण व्यवस्थित थापली जाते। आता भाजून घेऊया। नेहमीप्रमाणेच पाणी लावूनच ही भाकरी भाजून घ्यायची आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, ही डिश एकदा बनवली तर नक्की पुन्हा पुन्हा बनवण्याची फरमाईश होईल। आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशाच पारंपरिक अजून कोणत्या डिश बघायला आवडतील। आता आपण पिठलं कसं बनवायचं ते बघूया। कढईत थोडं जास्त तेल घ्यायचं आहे कारण आपण यात कांदा पात आणि शिवाय बेसन पीठ सुद्धा टाकणार आहोत। त्यामुळे भाजी खमंग परतली जावी यासाठी थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। 4 चमचे तेल घेतलेलं आहे मी इथं। त्यावर जिरे मोहरी टाकायचे तेल टाकल्यानंतर आणि आता कांदा पात सगळ्यात आधी टाकायची आहे, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो फोडणीमध्ये निघून जातो। 2-3 मिनिटं ही भाजी सतत परतून घ्यायची आहे। परतत आलेली आहे भाजी आणि थोडीशी कमी सुद्धा दिसतेय। कांदा लसूण मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे। मी इथं 2.5 चमचे टाकणार आहे कारण भाजी आणि बेसन पीठ या हिशोबाने टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अर्थातच करू शकता। मीठ आणि हळद टाकायचे फोडणीमध्येच आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया। ह्या अशा हेल्दी भाज्या मुलांना नक्की करून देत चला, म्हणजे त्यांनाही या जुन्या सगळ्या भाज्यांची ओळख होत राहील। पाणी टाकूया आणि उकळी येण्याची वाट बघूया।
उकळी आलेली आहे आणि आता हे घरचंच दळलेलं बेसन पीठ आहे ते आता आपण हळूहळू या फोडणीमध्ये टाकायचं आहे. पटकन टाकू नका, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. आपल्या आवडीप्रमाणे आपण यात बेसन पीठ टाकणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय झटपट होते ही भाजी आणि शिवाय हेल्दी तर आहेच. सगळ्यांच्या टिफिनसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. तर भाजलेले तीळ पेरलेले आहेत मी आता. तुम्ही यावर शेंगदाण्याची चटणी किंवा दुसरी कुठलीही कढीपत्त्याची चटणी टाकली तरी चालेल. आता एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस बंद केलेला आहे मी. अशाच नवीन नवीन रेसिपीज आमच्या ट्राय करत राहा आणि अजून कोणती हेल्दी डिश बघायला तुम्हाला आवडेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.